कढी कशी बनवायची ती सांगणार आहे. त्यासाठी साहित्य काय लागतं आपण ते सांगूया. कढीपत्ता, कैरी, जिरे, मोहरी, हिंग, मिरची, लसूण, आलं, मीठ, हळद, ओलं खोबरं, कोथिंबीर आणि 1 कप पाणी. चला आता आपण मिरची आणि ओलं खोबरं मिक्सरला ग्राइंड करून घेऊ. आता आपण ओलं खोबरं आणि मिरची मिक्सरला ग्राइंड करून घेतलेलं आहे. आता आपण कैरी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊ. आता ह्याची पेस्ट बनवण्यासाठी आपण थोडं थोडं पाणी टाकू. आता आपली पेस्ट तयार आहे. आता आपण आलं आणि लसूण चेचून घेऊया. आता आपण हे अशी वाटण झाले. आता आपण ते वाटीत भरून घेऊ. आता आपण आलं लसूण चेचून घेतलेलं आहे. आता आपण कोथिंबीर चिरून घेऊया. आता आपण हे प्लेटमध्ये भरून घेऊ. आता आपण कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपण जिरे, मोहरी, हिंग टाकूया. आपण लसूण आणि आलं चेचून घेतलेलं वाटण टाकूया आणि कढीपत्ता टाकूया. आता आपण हळद टाकून घेऊया. पुढे आता आपण पेस्ट टाकून घेऊया. उरलेलं पाणी होतं आता ते आपण टाकून घेऊया. आता आपण पाणी टाकून घेतलं आहे. आता आपण मीठ टाकूया. त्याला आंब्याच्या कढईला 2 मिनिटं उकळी होऊन देऊया आणि त्याच्यानंतर आपण गॅस बंद करून त्याच्यावर कोथिंबीर टाकून घेऊया.
छान अशी उकळी आलेली आहे कढईला. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि त्याच्यावर आता कोथिंबीर टाकून थोडीशी. आता माझी छान अशी कढई रेडी आहे. कढी रेडी आहे. आता तुम्हाला जर करायचं असेल तर करू शकता आणि तुम्ही भातासोबत आणि चपातीसोबत पण खाऊ शकता आणि तसं पिऊ पण शकता. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. बाय बाय.